सोन्या चांदीच्या दरात एक मोठी घसरण झाली आहे। बघा, गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 25,000 तर चांदीच्या दरामध्ये 24 तासात 85,000ची घसरण झाली आहे। संपूर्ण देशामधील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा इथून मागे तुम्ही काही दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हणावी लागेल, कारण की सोन्याबाबत धक्कादायक अपडेट आता समोर आली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, सोन्यामध्ये अचानकच मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे। सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या अशी काही अद्भुत परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याची कोणी स्वप्नामध्ये पण कल्पना केली नव्हती। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये जी भयंकर घसरण सुरू झाली आहे ते थांबण्याचं नावसुद्धा घेत नाही। आता जर या घसरणीने असा काही ऐतिहासिक टप्पा गाठला आहे ज्यामुळे पूर्ण बाजारपेठ हादरून गेल्याची पाहायला मिळत आहे, तर मग आता सर्वांना एकच प्रश्न पडलाय, एवढी मोठी घसरण सोन्यामध्ये नेमकं झाली तरी कशी? गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आता अक्षरशः रडू देखील लागले आहे, कारण की बघा, त्यांनी जे सोनं होतं ते महाग खरेदी केलं होतं, जेव्हा या ठिकाणी सोन्याचे दर खूपच वाढलेले होते। परंतु आता जर पाहिलं आणि आजचा जर नवा दर पाहिला तर सोन्यामध्ये प्रचंड घसरण झालेली पाहायला मिळते। ही घसरण नेमकं कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता अनिवार्य झालं आहे। तर मग ग्राहकांनो, तुम्हाला माहीत असेल, गेल्या काही महिन्यांपूर्वीच मोदी साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं, ग्राहकांनो सोनं खरेदी करू नका, सोनं घेणं कुठेतरी थांबवा। बघा, आता अशा काही उलाढाली सध्या राज्यामध्ये सुरू आहे ज्यामुळे सोनं आता प्रचंड घसरलं आहे। बघा, गेल्या वर्षापासून सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत होते ते पाहता सामान्य माणूस सोनं खरेदी करण्याचा विचार सोडून बसला होता। पण अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी काही मोठ्या घडामोडी घडल्या आहे ज्यामुळे गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता धडकन जमिनीवर आपटले आहे। बाहेरच्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघा, सरकारला पैशांची मोठी गरज असते, त्यामुळे सरकारने त्यांचा सोन्याचा साठा विकायला सुरुवात केली आहे। तो पण साठा आता सस्त्या किमतीमध्ये विकला जात आहे, कारण की बघा, सध्या युद्ध या ठिकाणी जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे असा काही प्रकार घडत आहे। परिणामी त्यांनी आपला सोन्याचा साठा विकायला काढल्याने किमतीमध्ये मोठी पडझड सध्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल किंवा या ठिकाणी पुढील काही काळासाठी तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचा पर्याय म्हणून सोन्याकडे बघत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की या अपडेटमध्ये तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे सोनं खरेदी करायचं की नाही करायचं। बरं, खरेदी करायचं तर किती खरेदी करायचं आणि खरेदी केल्यानंतर तुम्हाला कित्येक प्रॉफिट होऊ शकतं हे देखील महत्त्वाचं आहे। आता बघा, बाजारामध्ये सोन्याची आवक अचानक वाढल्याने आणि खरेदीदार कमी झाल्याने किमतीमध्ये मोठे घसरण सध्या पाहायला मिळत आहे। मागील काही दिवसामध्ये जेवढं सोनं स्वस्त झालं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त घसरण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे। ही घसरण इतकी वेगवान आहे, सोन्यांच्या दुकानातले आकडे सुद्धा दर 5-10 मिनिटाला बदलताना दिसत आहेत। म्हणजेच की ग्राहकांनो, तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण की बघा, सोन्याचे दर हमखास खालीवर होत चालले आहे। ही घसरण खूपच मोठी आहे। या अनपेक्षित बदलामुळे सध्या सराफा बाजारामध्ये एक वेगळ्याच या ठिकाणी सस्पेन्स निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो, की सोनं कमी कधी होणार आणखीन आणि सोन्याचा भाव आणखीन कधी वाढणार। बघा, जो गगनाला भिडलेला सोन्याचा भाव होता तो आज अचानक खाली एवढा का घसरला हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता गरजेचं आहे। बघा, हा भाव सतत वर चालला होता परंतु अचानक आता खाली आला। जर तुम्ही आताच्या घडीला सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर हा
व्हिडिओ तुमच्यासाठीच म्हणावं लागेल बघा. आणि तुम्हाला जर सोनं खरेदी करायचंच असेल तर आता हा विचार थोडा वेळ बाजूला ठेवून मार्केटचा कल समजून घेणं गरजेचं आहे. कारण की लक्षामध्ये घ्या, प्रॉफिट होणं गरजेचं आहे. बघा, सोन्यामध्ये ही घसरण झाली आणि इथून पुढे आणखीन घसरण होणार की सोनं या ठिकाणी पुन्हा गगनाला भिडणार की पुन्हा खाली जाणार, हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता अतिशय गरजेचं आहे. कारण जर प्रॉफिट जर झालं तरच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा होईल. सध्या सोनं ज्या पद्धतीने स्वस्त होत चाललं आहे ते पाहता घाईघाईमध्ये घेतलेला निर्णय तुमचं मोठं आर्थिक तोटा करू शकतो. ज्यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलं होतं ते आज नवीन दर पाहून चिंतेमध्ये पडले आहे. कारण आजचे हे दर त्यांच्या खरेदी दरापेक्षा खूपच खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या तरी थोडीशी वाट पाहणं फायद्याचं ठरू शकतं, असं तज्ज्ञांच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे. मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24 कॅरेट सोन्याचं रेट काय आहे, 22 कॅरेट सोन्याचं रेट काय आहे आणि त्यानंतर चांदीचा दर नेमकं आजचा काय आहे हे पाहून घेणं देखील आता प्रत्येक ग्राहकाला महत्त्वाचं ठरत आहे. तर मग चला आता आपण दर जाणून घेऊया. बघा, आजच्या या महिन्यामध्ये आपण 18 कॅरेट सोन्याचे रेट, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे रेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर असे आपण रेट आता पाहत जाणार आहोत. हे ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कानावर देखील विश्वास बसणार नाही की रेट इतके खाली घसरले. चांदीच्या दरामध्ये झालेली हजारो रुपयांची घट नेमकं किती आहे हे पाहिले तर 1 ग्राम चांदी 227 रुपयाला, 10 ग्राम चांदी बघा 2750 रुपयाला आणि 100 ग्राम चांदी 27,000 रुपयांच्या आसपास सध्या मिळत आहे. बघा, तर 1 किलो चांदीचा दर 2,30,000 रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे. बघा, अशा प्रकारे चांदीमध्ये आता भरपूर घसरण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. सोन्याच्या या सततच्या घसरणीमुळे सरकारनं सुद्धा आपली नजर यावर वळवली आहे. येणाऱ्या काही दिवसांसाठी बघा काही नवीन धोरणं जारी केली जाणार आहे. या अंतर्गत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक सराफा बाजारावर होताना दिसणार आहे. सरकारने जो नवीन नियम लागू केला आहे बघा, तो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं आता या ठिकाणी त्यांचं जो काही स्वप्न होतं ते आता पूर्ण होणार आहे. कारण की सोन्यामध्ये जे काय घसरण झाली ती घसरण पाहता आता प्रत्येक गरजू नागरिकाला सोनं खरेदी करणं शक्य होणार आहे. अनेकांना वाटत होतं ही घसरण तात्पुरतीच आहे, ही घसरण थांबू पण शकते, परंतु सोन्याने गाठलेला उंचांक अचानक खाली घसरला. बघा, सोनं खूपच महाग झालं होतं जे की आता अचानक स्वस्त झालं आहे. बघा, पण वास्तव्य त्यापेक्षा खूपच वेगळं आहे. 2 मोठ्या देशांमधील युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीये. जोपर्यंत ही स्थिती कायम आहे तोपर्यंत सोन्याचा पुरवठा बाजारामध्ये असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहीत असेल मागे युद्ध सुरू होतं परंतु युद्ध थांबलं देखील होतं. आता पुन्हा काही कारणास्तव युद्धाला सुरुवात होत आहे. यामुळे आता देशांनी त्यांचा सोन्याचा जो काय दाबलेला साठा आहे तो बाहेर काढला आहे आणि यामुळे सोन्याचे दर आता नेमकं किती खाली आले हे देखील पाहून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचे ठरत आहे. तर मग ग्राहकांनो, आता लक्षपूर्वक बघत चला. 18 कॅरेट सोन्याचा दर जर पाहिला तर तो आज 13,700 रुपयांच्या खाली आला असून एका तोळ्याचा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,32,000 ते 33,000 रुपयांच्या दरम्यान आता आला आहे. म्हणजे की बघा, गगनाला भिडलेले सोन्याचे दर अचानक खाली आले. बघा, गेल्या काही तासांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये जी हजारो रुपयांची तफावत बघायला भेटली आहे ती बघा अनाकालनीय आहे. पण खरा सस्पेन्स तर पुढं आहे. बघा, खरी उत्सुकता तर पुढं आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखीन खाली येणार का? 22 कॅरेट सोन्याचा दर जो आज 14,700 रुपये ग्राम आणि 1,42,000 रुपये प्रति तोळा, तो पुन्हा एकदा जुन्या दरांवर म्हणजे की 1 लाखाच्या आतमध्ये स्थिरावणार का
हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. सोनं पुन्हा खाली येणार का? कारण की जर पुन्हा खाली सोनं आलं तर बघा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही या ठिकाणी थोडंसं थांबलं पाहिजे. तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज मार्केटमध्ये सध्या खळबळ उडवून देणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय करायचं? सोनं खरेदी करायचं की नाही करायचं? आणि या ठिकाणी खरेदी करायचं तर किती खरेदी करायचं हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर मग ग्राहकांनो, आता फक्त लक्ष देऊन बघत चला. देशाच्या सर्वोच्च पातळीवरूनही सोन्याच्या या अनपेक्षित चढउतारांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. बाहेरच्या देशांना युद्धासाठी आधुनिक शस्त्रसामग्री हवी आहे. त्यासाठी त्यांना तातडीने रोख पैशांची गरज आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तिजोरीमधील सोन्याचा साठा जगाच्या बाजारपेठेमध्ये विकायला काढला आहे. याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होईल? बघा, याचं गुपित आता हळूहळू समोर येत असून सामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळत आहे. बघा, जे या ठिकाणी श्रीमंत व्यक्ती आहे ते तर या ठिकाणी सोनं खरेदी करीतच होते आणि करू शकतो, परंतु जे या ठिकाणी सामान्य व्यक्ती आहे, जे गरीब व्यक्ती आहे, जे गरीब नागरिक आहे, अशांसाठी आता दिलासा मिळत आहे. कारण की सोन्यामधील ही घसरण आता अतिशय महत्त्वाची देखील मानली जात आहे. सहसा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी इतिहास पूर्णपणे वेगळा लिहिलेला जात आहे किंवा दिसत आहे. ज्या गुंतवणूकदारांनी चढ्या भावाची अपेक्षा धरून सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती ते आज धास्तावले आहे. कारण बाजारात आता पूर्णपणे खरेदीदारांच्या आणि ग्राहकांच्या खिशाला पडणाऱ्या दिशेने झुकलेला सध्या दिसत आहे. घरामधील लग्न कार्यासाठी दागिने बनवायचे जर तुम्हाला असतील तर ही गेल्या काही वर्षामधील मोठी संधी देखील मानली जात आहे. कारण की सोन्यामध्ये जे काय घसरण झाली अशी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती. गेल्या कित्येक तरी वर्षामधून पुन्हा एकदा ही घसरण झाली आहे. आता मग सर्वात महत्त्वाचं लक्षामध्ये घ्या, तुमच्या भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमका ताजा भाव काय सुरू आहे हे पाहणं खरेदी करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक 10-15 मिनिटाला दरांमध्ये मोठे बदल होत असल्यामुळे खरेदीची नेमकी योग्य वेळ तरी काय आहे याबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी एक विशिष्ट वेळ सुचवली आहे. ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्याचवेळी तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. आम्ही आज अशा सर्व जिल्ह्यांची आता लक्षामध्ये घ्या. आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे सोनं स्वस्त झालं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तर संपूर्ण जो काय भारत देश आहे या भारत देशामध्ये सोन्यामध्ये प्रचंड घसरण बघायला मिळते. आता 200 ते 500 रुपयाचा फरक प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडू शकतो, परंतु संपूर्ण भारत देशामध्ये सध्या सोन्यामध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सोनं आजच खरेदी करून मोकळं व्हावं की येणाऱ्या आठवड्याभराची अजून वाट पाहावी. अनुभवी जाणकारांनी आणि जुन्या सुराणांनी वर्तवलेला तो शेवटचा आणि 5वा अंदाज नेमका कोणता आहे जो आजपर्यंत मार्केटमध्ये 100% खरा ठरला आहे. तुमच्या जिल्ह्यातील आजचे अचूक भाव आणि भविष्यातील दराचा सर्वात खात्रीशीर अंदाज आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहोत. सोनं नेमकं काय करायचं, खरेदी करायचं की नाही करायचं? तर मग आता लक्षामध्ये घ्या ग्राहकांनो, जर तुमच्याकडे या ठिकाणी बजेट फंडची जर कमी नसेल तर तुम्ही या ठिकाणी सोनं खरेदी करू शकता, परंतु पैशांची जर तुमच्याकडे कमतरता असेल तर अजून थोडंसं थांबलं तर नक्कीच फायदेशीर ठरणार असं देखील सध्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. आणि जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सराफा बाजारामध्ये जाऊन सध्याचे रेट विचारू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये आला आहे एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. तर ग्राहकांनो, सोन्याबाबत ही अशी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की सोन्यामधील चढउतार तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून हमखास कळत असतो. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.